नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचे सगळ्यांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। जय शिवराय। कशा आहात सगळे? आय होप सगळे ठीक असतात। तर आजचा ब्लॉग इतका स्पेशल आहे, म्हणजे सुरुवातीलाच घाम बघू शकता तुम्ही, कारण की खूप मेहनतीचा आहे आजचा व्हिडिओ। चला तर बघूया। आज ना आपलं सिलेंडर संपलेलं आहे गॅसचं, तर चला रविवार आहे, काही मिळणार पण नाहीये, काहीतरी नवीन जुगाड करूया। बघू शकता तुम्ही टेरेस वरती म्हणजे विटा होत्या, जुना दरवाजा होता पडलेला। तर म्हणजे एक गोष्ट मला आज कळाली की आपण म्हणतो हे गोष्ट कामाची नाही, पण ती गोष्ट कधी कामा येईल ना सांगता येत नाही। तसं आज माझ्या बाबतीत घडलं। तो दरवाजा मी फेकून देणार होते साईडनी, पण आज त्याचा उपयोग होतोय आपल्याला। तर चला आपण आज चुलीवर स्वयंपाक करून बघणार आहे। व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला नक्की कमेंट मध्ये पण कळवा। नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। हे बघा चूल आपली। चला तर मी चूल तयार करून घेतलेली आहे। खूप छान व्हिडिओ आहे आजचा, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। खूप चक्रा मारल्या ना, खाली वरती दम लागलेला आहे पूर्ण। बघू शकता तुम्ही। आता आपली चूल पेटून घेतलेली आहे, आता चांगला जाळ लागूस तोपर्यंत मी ना आज काय बनवणार आहे ते नक्की पूर्ण व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही। खूप छान अनुभव, मस्त वाटतंय, एकदम भारी। आणि बस ना, आणि एक सांगते, खरंच शेतकऱ्यांच्या मुली कधीच हारत नाही बरं का। कारण की बघा तुम्ही काहीतरी उपाय काढला त्याच्यातून, आणि मला आवडतं पण चुलीवर स्वयंपाक करायला, पण हे ना आपण रेंटने राहतो ना इकडे, त्यामुळे भीती वाटते बोलण्याची, काळा वगैरे होईल, नाही तर मला चुलीवरचा स्वयंपाक खूप आवडतो। चला तर आपली चूल चेतलेली आहे। आता कांदे भाजायला टाकणार आहे मी। जास्त मोठी झाली कोण चूल, एवढी मोठी नसते वाटतं। आमच्या घरी ना मातीचे बनवलेले आहेत त्या चुली, काही अंदाज येत नाही मला, पण बघू। खूप भांडे काळे होणार आहे आज आपले। चला तर बघू शकता, मी आता शेंगा उकळून घेते। शेवग्याच्या शेंगा बनवणार आहे मी काळ्या, काळी शेवग्याची शेंग। चपात्या तर मी ऑलरेडी केलेल्याच आहे, त्यामुळे चपात्यांचं झालं होतं। चपात्या झाल्या होत्या, पण बाकीचं खूप काम राहिलेलं होतं, कारण की ना मला आज साबुदाण्याची ना फिक्के चिप्स हे पापड्या करायच्या होत्या, तर ते राहूनच गेलं। आता राहून देऊया ते बघू आता उद्या। लय भारी वाटतंय ना, दररोज करत जाऊ आपण असं स्वयंपाक। एक महिनाभर पप्पा म्हणून गॅस टाकीच भरू नका ना। हा आणूच नका आपण गॅस टाकी। त्याच्यावर झाकण ठेवते मी, कारण की ना खूप ते घाण उडेल त्याची। बघा बघा, आहा विरू शेटची आंघोळ नाही झालेली आहे। विरू शेटची आंघोळ बाकी होती। हे मी विटा ते वरतून आणल्या, त्याने लागलं मला एवढ्या। चला तोपर्यंत मसाला काढून आणते मी, म्हणजे काळ्या भाजीचा मसाला तयार करते। मसाला भाजून घ्यावा लागेल। चला तर तोपर्यंत कांदे पण भाजतील आपले, कांदे पण टाकूया भाजायला। एवढं नसते लावत, एकदम नसते लावत। थांब रे बाळ, तू थांब ना। तार नाही त्याला, आमच्या घरी ना तारेमध्ये हे करून टाकतात चुलीमध्ये, पण तार नाही ना, त्यामुळे असंच। बस आता नकलो, या सगळ्यांनी जेवायला, खूप छान होणार आहे। लय भारी, एकच नंबर।
नाही जळत. हे होत राहील तोपर्यंत मी मसाला काढून आणते. चला तर तुम्ही बघू शकता आता ना आपला शेंगा उकळलेला आहे. आपण मसाला भाजून घेऊया. हे बघा मी मसाला काढला, किती मस्त काढलेला आहे सगळा मसाला. काळ्या भाजीचा मसाला आहे. शेंगा उकळला, गरम आहे विरा माग सर बघ ना तिथे. पोळ्या केलेल्या मग हे कोण टाकू राहिली? नाही वरती टेरेसवर खूप ऊन होतं त्यामुळे तिकडे नाही केलं, मी खाली आणलेलं आहे. नाही तर तिथं आणखी छान वाटलं असतं. खूप मस्त आपण भारी वाटतंय, एकदम भारी वाटतंय लगेच, खूप छान. जेव्हा कधी आपण घर बांधून आपलं तेव्हा मी खरं सांगते, मी चुलीला चूल आणि जे पाट असतो का मसाला वाटण्यासाठी त्याला असं मस्त छान असं व्यवस्था करणार आहे, कारण की मला खूप आवडतं तसं. आणि एक सांगते, चुलीवरच्या जेवणाची मज्जा तुम्ही किती पण मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेव्हा ही मज्जा कुठंच नाही. खूप छान लागतं, खूप चविष्ट जेवण लागतं. मला तर एक वाटतंय का पोळ्या काबर केल्या असन, म्हणजे झाल्या असन माझ्या पोळ्या पण इथेच करायला पाहिजे होत्या. आता संध्याकाळी पण मी असंच करणार आहे, फक्त थोडस लवकर लागेल स्वयंपाकाला संध्याकाळी. मी भाजीला ना धने वगैरे नाही टाकत आहे, कारण की ना ते घरगुती मसाला बनवलेला आहे मी, त्यामध्ये सगळं धने वगैरे सगळं टाकलेलं आहे, त्यामुळे मी टाकत नाही आता. तसं पण मी धने पावडर टाकत असते काळ्या भाजीला, धने टाकत नाही. आणि त्या मसाल्यामध्ये सगळं आहे, लवंग, काळी मिरी, वेगवेगळे जे काळ्या भाजीचे मसाले असतात ते सगळे आहे, त्यामुळे मी नाही टाकत आहे. माझा ना उलटा हात येतोय असा, त्या साईडने बसून पाहिजे होती, पण तिकडून जास्त हे लागतंय त्यामुळे इकडून बसले. कसा वाटतोय व्हिडिओ नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये, आणि व्हिडिओ स्किप करू नका प्लीज.
कांदे भाजले का बघूया आपण. कांदे पण हे करून घ्यावं लागेल ना. चला तर कांदा खूप छान पद्धतीने ना भाजलेला आहे आपला, बघू शकता तुम्ही. मसाला पण पूर्ण भाजून घेतलेला आहे मी आता. आणि आज भांडे वगैरे किचन मध्ये बेसिंग मध्येच घासावं लागेल, कारण की इकडे नाही घासता येणार आज. इकडे आजचे उद्याच दिवस चूल ठेवावाच लागणार आहे, कारण की संध्याकाळचा स्वयंपाक, चहा वगैरे, परत पुन्हा सकाळचा स्वयंपाक. सकाळी 9ला भेटतात सिलेंडर, पण सकाळी 9ला नाही जमत तुमच्या भाऊजींना जायला, कारण की सकाळी ड्युटी असल्यामुळे. तर उद्या डायरेक्टली आपल्याकडे उद्या दुपारी सिलेंडर येईल, त्यामुळे उद्याचे दिवस तर हे असंच राहून द्यावं लागणार आहे. मी आता मिक्सरमध्ये मसाला काढते. पाटा पण पाहिजे नव्हता, खूप छान मस्त वाटलं असतं, पण नाही आहे पाटा. मसाला भाजूस तोपर्यंत मुलांना आंघोळीला पाणी तरी तापेल, त्यांची आंघोळ बाकी आहे. मसाला ते काढूस तोपर्यंत पाणी गरम होईल. भाजी टाकून दिली की त्यांना आंघोळ घालता येईल मग. चला तर मी मसाला काढून आणते. पाणी तापलेलं आहे, आता मी पाणी ठेवून देते, म्हणजे मुलांना आंघोळ घालता येईल नंतर. भाजी झाली का भात लावून देईल, आणि तोपर्यंत आंघोळ घालणार मुलांना. काळा मसाला याच्यामध्ये सगळे, जो घरगुती काळा मसाला असतो तो आहे. धने पावडर टाकून आणलेली मी. हळद आहे, प्रवीण अंबारी. शेंगा पण उकळलेल्या आहे आपल्या, गरम पाण्यामध्ये उकळून घेतल्या आपण. कसं वाटतं व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला, आणि कोणी स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. थोडंसं लाल मिरची पावडर टाकते, कारण की ना हिरव्या मिरच्या थोड्याशा कमी झाल्या होत्या माझ्याकडून. आणि कोथिंबीर आहे ना, ते सगळ्या वरतून टाकतात, तर आमच्या इथं तशी कोथिंबीर आवडत नाही टाकलेली, त्यामुळे मी खूप जास्त अशी तेलामध्येच परतून घेते, कारण की आमच्या घरी आवडत नाही. मस्त वाटायला.
कलर पण खूप छान आला बरं का. सांडर नाही तर भाजी आपली धरून ठेवावं लागल. खूप हालती ती कढाई, पूर्ण अशी हालतीये. एवढी मेहनत जाईन वायाला. चला तर आता चवीनुसार मीठ टाकून घेते मी, कारण की मी ना मिक्सर मध्ये नाही टाकत, मसाल्यात टाकतात खूप साऱ्या जणी, पण त्याने ना मिक्सरचं भांडं खराब होतो. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी. आता भात पण करायचा आहे. भाजी शिजल्याच्या नंतर भात लावते मी. फक्त एवढं आहे ना, चुलीवर ना थोडं जास्त वेळ लागतो. छान होतं पण टाइम जास्त लागतो, कारण की आणि मला कसं घरात जा मध्ये ये, घरात जा मध्ये ये, त्याने ना खूप टाइम होतोय. नाही तर आमच्या गावाकडे ना म्हणजे चुलीचं जे आहे ना, असं एक साईडला आहे सगळं सामान, तिथंच आमचं म्हणजे स्वयंपाकाचं वगैरे, तर तिथं पटकन सापडतात वस्तू. आता इथं कसं घरात जावं लागतंय, बाहेर यावं लागतंय, त्यामुळे मी झाकण ठेवते त्याच्यावर, कारण की ना ते खूप घाण उडते. ते असं म्हणजे आपल्या गावाकडे कसं असं निब्बार सरपण असतं ना, त्यामुळे ती घाण एवढी उडत नाही. हे ऑलरेडी खराब झालेला दरवाजा होता. बघू शकता भाजी. मुलांना पाणी पण गरम केलेलं आहे. आता भात लावणार आहे मी. चला तर भाजी झालेली आपली, बघू शकता तुम्ही. खूप छान झाली भाजी अशी मस्त. मुलं आणखी पसर आणून ठेवताय माझ्याजवळ. मोठा म्हणतोय तू डबल पोळ्या कर चुलीवर, पिठाचा डब्बा आणून ठेवला. भाजी झालेली आहे आपली. सगळ्यांनी जेवायला या. डबल म्हणू नका की सावत्र बहिणीने आम्हाला जेवायला बोलवलं नाही. सावत्र बहिणीने एकटीनेच खाल्लं. आता हे कुकर राहील का चुलीवर? राहतय. खूप भांडे काळे झालेले आज. आता भात लावून देते मी. बघा तुम्ही.